नमस्कार, सुस्वागत. इयत्ता 12वीच्या वर्गामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. तर मुलांनो, आज आपण इयत्ता 12वी मराठी या विषयाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये काय, पाठ्यपुस्तक प्रस्तावना. पाठ्यपुस्तक प्रस्तावनेमध्ये काय, तर पाठ्यपुस्तकाची रचना कशी केली गेली आहे याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्यास माहिती आहे आपल्या जीवनामध्ये भाषेला किती महत्त्व आहे किंवा किती स्थान आहे. मराठी ही आपली राजभाषा आहे. आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात मराठी भाषेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मराठी भाषेवर तुम्ही जितके प्रभुत्व मिळवाल, जितकी तुमची मराठी भाषा चांगली असेल त्या प्रमाणात आपल्याला जीवनात यशस्वी होण्याचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होऊ शकतील किंवा अनेक संधी आपल्याला या मराठी भाषेच्या विषयातून उपलब्ध होईल अशा प्रकारची अपेक्षा करून इयत्ता 12वी युवक भारती या पाठ्यपुस्तकाची रचना करण्यात आलेली आहे. तर पहा, पाठ्यपुस्तकाचा अंतरंग कसा आहे. तर या पाठ्यपुस्तकात एकूण 6 विभाग दिले. पहिले 2 विभाग आहेत गद्य पद्य, तिसरा विभाग आहे कथा, चौथा विभाग आहे उपयोजित मराठी, 5वा विभाग आहे व्याकरण आणि 6वा विभाग आहे तो शब्दार्थ किंवा परिशिष्टी किंवा ज्या त्या लेखकांची पुस्तके आणि ज्या त्या लेखकांची नावे आणि त्याने लिहिलेले कथासंग्रह किंवा पुस्तकं यांची यादी आपणास दिलेली आहे. तर पहा, एकूण 6 विभाग आहेत. त्या पहिल्या 2 विभागामध्ये सांगितलं, पहिल्या 2 विभागामध्ये पद्य, गद्य आणि पद्य आहे. त्यातल्या पहिली जी कविता आहे काव्यानंद, बहु असो तर सुंदर, ही कविता आपल्याला आपल्या मराठी भाषेचा गौरव गीत आहे. ते काव्यानंदासाठी आपल्या प्रस्तुत पुस्तिकेमध्ये आपल्याला काव्यानंदाचा म्हणजे काव्यानंद होण्यासाठी या कवितेची निर्मिती झालेली आहे. ती कविता काय आपल्याला परीक्षेसाठी उपयुक्त नाहीये, तरी पण आपली मराठी भाषेचं किंवा महाराष्ट्राचे गौरव या कवितेतून आपल्याला अभ्यासता येईल. तर पहिला धडा आहे बघा, वेगवशता. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा हा पाठ आहे. त्यामध्ये काय सांगितले त्यांनी, तर वेगाच्या आहारी गेल्यानंतर काय होतं किंवा वेगाच्या आहारी जाण्याच्या अतिरेकावर त्यांनी भाष्य केले आहे. म्हणजे तरुण वर्गाला अतिशय संयमपणे वागण्याचा प्रयत्न त्यांनी या पाठामध्ये केलेला आहे. दुसरा पाठ आहे बघा, दुसरा कविता आहे रोज मातीत. त्यामध्ये काय दिले, तर भारतीय कृषी समृद्धीमधील स्त्रियांचे योगदान रोज मातीत या लयबद्ध रचनेतून स्पष्ट केले आहे. तिसरा आहे बघा, रे थांब जरा आषाढ घना. ही रचना म्हणजे पावसाळी निसर्ग सौंदर्याचे अप्रतिम काव्यरूप दिलेले आहे. नंतरचा आहे रंग माझा वेगळा. ही सुप्रसिद्ध गझल व्यावहारिक जगात वावरताना आणि दुःखे सोसताना हटके जगून माणसांवर प्रेम करणाऱ्या गझलकारांच्या कलंदर वृत्तीचे दर्शन या ठिकाणी घडते. नंतर एक भारूड दिले आपल्याला, वारकरी भजनापासून ते शाळा महाविद्यालयांपर्यंत स्नेहसंमेलनापर्यंत सर्वत्र नाट्यमय पद्धतीने सादर होणारे विंचू चावला हे लोकप्रिय भारूड आपणास दुर्गुणांपासून दूर राहण्याची शिकवण देते. तसेच सज्जनांची संगत अंगीकारली तर विंचवाच्या विषासारखे दारुण दुःखही दूर ठेवता येते, हे वास्तव मनावर ठसते. नंतर आहे बघा, समुद्र कोंडून पडला. या कवितेमध्ये काय सांगितले, तर व्यस्त आणि बंदिस्त महानगरी जीवनात आक्रसून गेलेल्या त्रस्त बाल्याविषयीची पीडा या कवितेमध्ये आपणास अभ्यासता येईल. तसेच नंतरची कविता आहे आरशातील स्त्री. ही कविता स्त्री जीवनातील स्थित्यंतराचा नेमका वेध घेताना तिला नव्या उमेदीने जगण्याचे नवे भान देते. नंतर आहे बघा, भाग 1 आणि भाग 2च्या शेवटी विद्यार्थ्यांच्या सरावासाठी नमुना गद्य आकलन उतारे दिलेले आहेत. ह्या झाल्या कविता. मी मगाशी म्हटलं आपल्याला वेगवशता हा पाठ अभ्यासायचा आहे. त्यानंतरचा एक पाठ आहे बघा, सध्याच्या व्यस्त आणि तणावग्रस्त जीवनात साध्यासुध्या दैनंदिन प्रसंगातून आनंद कसा मिळवायचा किंवा आपला आनंदी स्वभाव कसा बनवायचा, हे आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठामधून आपल्यास उमगते. नंतर आहे बघा, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत
सीमेवर कर्तव्य बजावणारे आपले सैनिक आणि भारतीय नागरिक यामधील घट्ट भावबंद जपणारा वीरांना सलामी हा पाठ आपण अभ्यासणार आहोत. हा पाठ अभ्यासताना आपणास राष्ट्रीय अस्मिता जोपासण्याचा एक गाभा घटक आहे, त्या गाभा घटकाचा आपल्याला अभ्यास करता येईल. नंतर आहे बघा, पहाटेच्या प्रहरी समेवर आलेले मन आणि त्यावेळी उलगडणारे सभोवतालच्या चराचर सृष्टीचे असणारे मानवाचे नाते हा एक ललितरम्य गद्य म्हणजेच रेशीमबंध हा पाठ आपण अभ्यासणार आहोत. हा पाठ मनावर प्रसन्नतेचा शिरकावा करतो. नंतरचा पाठ आहे दंतकथा आहे. दैनंदिन प्रसंग आणि अनुरूप शैलीतून अप्रतिम विनोद निर्मिती साधताना दंतकथा हा ललितरम्य विनोदी लेखांमधून समृद्ध भाषेचे दर्शन या ठिकाणी घडवतो. आणि नंतरचा पाठ आहे रंगरेषा आणि व्यंगरेषा म्हणजे एखाद्या जाणकाराचे मार्गदर्शन घेऊन अखंड चिंतनशील आणि अध्ययनशील राहून कलेच्या क्षेत्रात कसे यशस्वी होता येईल याचा प्रत्यय आपल्याला या पाठामधून येताना दिसतो. म्हणजेच थोडक्यात काय, हे सर्वच पाठ आपल्याला आशयाच्या दृष्टीने समृद्ध असून ते भाषा शैली म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला, गद्य आणि पद्य या विभागामध्ये अनेक वैचारिक लेख आहेत, विनोदी कथा आहेत, चिंतनशील अनुभव संपन्न असे वैचारिक पाठ आपल्याला गद्य आणि पद्य यामध्ये दिसून येतात. थोडक्यात काय सांगता येईल तर या गद्य पद्य या विभागाद्वारे आपल्या विद्यार्थ्यांच्या ज्या क्षमता आहेत त्यामध्ये भाषण, संभाषण, वाचन, लेखन, अध्यापन कौशल्य या क्षमतांचा विकास होण्यास हे गद्य आणि पद्य पाठ आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरतील. नंतरचा विभाग आहे बघा तिसरा, साहित्यिक प्रकारामधला तिसरा विभाग आहे साहित्यिक प्रकार कथा. त्यामध्ये व.पु. काळे यांची शोध ही कथा आपल्याला अभ्यासाला मिळेल. नंतरची कथा आहे गडी. प्राध्यापक डॉक्टर प्रतिमा इंगोले या लेखिकेची गडी ही कथा आपल्याला अभ्यासता येईल. पाचवा विभाग आहे बघा व्याकरण व लेखन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी सुद्धा मागील इयत्तेमधून व्याकरणाचा अभ्यास आपण शिकलेला आहे. तर त्यामध्ये काय येते बघा, 12वीच्या अभ्यासक्रमात वाक्य प्रकारामध्ये उद्गाराचे वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य, तसेच वाक्याचे रूपांतर, समास, प्रयोग व अलंकार या घटकांचा आपल्याला व्याकरणामध्ये अभ्यास करावायचा आहे. नंतरचं आहे लेखन. त्यामध्ये काय आहे, निबंध लेखन आहे. तर निबंध लेखनामध्ये काय आहे तर निबंध लेखनाचे जे विविध प्रकार आहेत त्यामध्ये काय, वर्णनात्मक निबंध, व्यक्तिचित्रणात्मक निबंध, आत्मवृत्तात्मक निबंध, कल्पनाप्रधान निबंध आणि वैचारिक निबंध या निबंध लेखनाचा सुद्धा आपणास अभ्यास करता येईल. नंतरचा आहे बघा 5वा घटक उपयोजित मराठी. त्यामध्ये काय, मुलाखत, माहिती पत्रके, अहवाल आणि वृत्तलेख फीचर रायटिंग या घटकांचा आपणास अभ्यास करणे शक्य आहे. तर या उपयोजित मराठीमध्ये काय अपेक्षित आहे तर यामध्ये बघा गद्य आणि पद्य पाठ यांचा स्वाध्याय कृतीमधून विकसित होणारे जे अध्यापन कौशल्य आहे त्यामध्ये भाषण, लेखन, वाचन यांचा विकास होणे अपेक्षित आहे. त्यामध्ये मुलाखत आहे, माहिती पत्रके आहेत, वृत्तलेख आहे आणि अहवाल लेख यांचा अभ्यास आपणास अपेक्षित आहे. आणि परिशिष्ट भाग 6व्यामध्ये परिशिष्ट आहेत. त्यामध्ये कठीण शब्दांचे अर्थ आहेत, लेखकांची नावे आहेत, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची नावे आहेत यांचा अभ्यास आपणास शक्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण जर या पाठ्य मराठी युवक भारती याचं जर मुखपृष्ठ बघितलं तर बघा या मुखपृष्ठामध्ये काय आढळते तर आपल्या ज्या भारतीय 9 भाषा आहेत त्या 9 भाषेमध्ये ज्या लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले आहे त्या लेखकांचे फोटो आहेत. आणि मध्ये काय आहे तर आपल्याला ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये हे मूर्ती मिळते, वाघदेवतेची मूर्ती, त्या वाघदेवतेच्या प्रतिमेचं इथं चित्र आहे. शिवाय मी सांगितलं मगाशी आपल्या भाषा अध्यापनाचे जे क्षमता आहेत, भाषण, लेखन, वाचन, अध्यापन कौशल्य, ह्या जर चित्रांचा आपण अभ्यास केला तर बघा वाचन, लेखन, मुलाखत आहे,
म्हणजे त्या क्षमतांचा विकास होणे तर अपेक्षित आहे. त्या दृष्टीने हे मुखपृष्ठ बनवले गेले आहे. तर मलपृष्ठ बघितलं तर ज्या 9 भाषा आहेत त्या 9 भाषांमधून त्या 9 भाषांचं मराठी म्हणजे ज्या 9 भाषा आहेत त्या युवक भारतीय पुस्तक आहे. त्या 9 भाषांमध्ये मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ हे एकच आहे. तर त्यामध्ये बघा साधारण त्यांनी काय दिले, प्राचीन काळापासून भाषिक कौशल्याचा विकास कसा होत गेला ते आपल्याला सांगितलं गेलं आहे. पूर्वी काय असायचं, शाईची दौत असायची, नंतर त्याचा टप्प्याटप्प्याने विकास होत गेला. त्यानंतर काय आलं, टायपिंग मशीन आलं. त्यानंतर काय आलं, आता आजच्या जगात आपण जगत असताना तर कॉम्प्युटर. म्हणजे भाषेचा विकास कशा प्रकारे होत गेला याचा आपल्याला थोडक्यात आढावा या चित्रातून स्पष्ट होतो. तर बघा मलपृष्ठ आणि मुखपृष्ठ याचा थोडक्यात अभ्यास आपल्याला सांगता येईल. तर बघा आज आपण काय बघूया, तर मग असे मी सांगितलं की पहिली जी कविता आहे आपल्याला भाऊ असो तर सुंदर, ही कविता काय काव्यानंदासाठी आपल्याला प्रस्तुत पाठ्यपुस्तकात दिली गेली आहे. तर बघा पहिले आपल्याला काव्यानंदासाठी दिलेली आहे भाऊ असो तर सुंदर. ही कविता आपल्याला जरी अभ्यासासाठी म्हणजे परीक्षेसाठी जरी प्रश्न उत्तराच्या दरम्यान उपयुक्त जरी नसली तरी पण आपण जे व्याकरण शिकणार आहोत त्यामध्ये समास असतील, अलंकार असतील किंवा वाक्य रूपांतर, वाक्यरचना यामध्ये जी उदाहरणे आपल्याला दिली जातील त्यातली काही उदाहरणे या कवितेतील असू शकतात. म्हणजे मी सांगितलं आपल्याला की ही कविता आपल्या परीक्षेच्या दृष्टीने म्हणजे उपयुक्त जरी नसली तरी काव्यानंद म्हणजे कवितेचा आनंद कसा घ्यायचा किंवा कवितेचा आनंद घेण्यासाठी एक सुंदर अशी कविता आपल्याला दिली गेली आहे. मग बघा काय कविता आहे, भाऊ असो तर सुंदर. कवी कोण आहेत, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. त्यांचा जन्म 1871 ते 1934. तर थोडक्यात त्यांचा परिचय बघूया. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर समीक्षक, विनोदी लेखक, कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार. महाविद्यालयात शिकत असताना ते समीक्षेकडे वळले. विविध वाङ्मय प्रकारांचे लेखन, समीक्षणात्मक लेखन त्यांचे सुरूच होते. कोल्हटकर यांची प्रतिमा बहुमुखी होती. त्यांनी मराठी नाटकाला नवे स्वतंत्र असे रंगरूप दिले व त्याबरोबरच रूढींच्या नावाखाली चालणाऱ्या हास्यास्पद गोष्टींविषयी विनोदी लेखही त्यांनी लिहिले आहे. त्यामध्ये काय सांगता येईल, दुटप्पी की दुहेरी, श्याम सुंदर या कादंबऱ्या, गीतोपायन हा त्यांचा काव्यसंग्रह, आत्मवृत्त व काही कथा इत्यादी वाङ्मयांची निर्मिती. बहु असो तर सुंदर संपन्न की महा ही कवितांची काव्यरचना एक महाराष्ट्र गीत म्हणून सुद्धा आज एक लोकप्रिय असे हे महाराष्ट्र गीत त्यांनी लिहिलं आहे. द्वितीय महाराष्ट्र कवी संमेलन पुणे तसेच 12वे महाराष्ट्र साहित्य संमेलन पुणे यांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे. तर या गीतात त्यांनी काय सांगितलंय, तर या गीतात महाराष्ट्र भूमीच्या अनेक विविध वैशिष्ट्यांचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी या कवितेमध्ये दिला आहे. उत्तुंग पर्वतरांगांमध्ये वसलेला, गगनाला गवसणी घालणारा आणि प्रचंड आकांक्षा असणारा हा आपला महाराष्ट्र राज्य सर्वांनाच प्रिय आहे असे गौरव उद्गार यांनी या कवितेमध्ये त्यांनी काढलेले आहेत. तसेच हे कवीने अतिशय ओजस्वी वाणीने आपल्या कवितेत नमूद केले आहे. पराक्रम, भक्ती, प्रेम, वैराग्य या गोष्टी एकाच ठिकाणी आढळणारा हा आपला महाराष्ट्र कसा आहे याची एक वेगळी ओळख त्यांनी आपल्याला या बहु असो तर सुंदर या काव्यानंदामध्ये दिले आहे. अशा प्रिय महाराष्ट्रात मराठी भाषेला व लोकव्यवहारात गौरवाचे स्थान प्राप्त व्हावे, तसेच महाराष्ट्राच्या थोरवीचे मर्म सर्वांच्या मनामनात ठसावे आणि पूर्ण देशामध्ये आपला महाराष्ट्र गौरवशाली महाराष्ट्र म्हणून उदयास यावा अशी अपेक्षा कवीने या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. तर चला बघूया काव्यानंद, त्या काव्याचा आनंद आपण घेऊया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 1 मे 1960 साली आपल्या संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यावेळी लता दीदींनी हे गाणं आपल्याला ऐकायला मिळालं आहे. ते आपण त्या गाण्याचा आपण आस्वाद घेऊया. बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय मुझा एक महाराष्ट्र देश हा.
म्हणजे काव्यानंदासाठी हे गायलेलं हे स्फूर्तिगीत महाराष्ट्र गौरव गीत आपण आता ऐकलं. तर आजच्या ह्या कोरोनाच्या काळात सुद्धा हे आपल्याला गौरवगीत एक नवी स्फूर्ती देईल किंवा एक नवी प्रेरणा देईल असं हे स्फूर्तिगीत आजच्या ह्या कोरोनाच्या लढ्याला आपल्याला नक्कीच मदत करेल. आणि उद्याच्या महाराष्ट्रासाठी आपण एक नवा महाराष्ट्र ह्या प्रेरणे गीताद्वारे आपण उभा करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर उद्याच्या